नमस्कार. आज आपण ज्वारी आणि गव्हाचा कोंडा यापासून कोंड्याचे कुरकुरीत पापड बनवत आहोत. तर त्यासाठी मी काय केले, गहू कने 4 दिवस दररोज पाणी बदलून 4 दिवस भिजत घातलेले आहेत. चौथ्या दिवशी 5व्या दिवशी ते गहू काढून कने त्याला चांगलं हातानं कुस्करून त्याचं चीक बाजूला काढला आहे आणि वरचा कोंडा असतो की नाही, म्हणजे फोलपाट म्हणायचं, ते फोलपाट बाजूला केलेलं आहे. 3 ते 4 वेळा पाणी बदलून मी हे कुस्करून घेतलेलं आहे गव्हाचं. हे बघा, 5 नंतर असं एक टम्म गहू फुगलेला असतोय आणि ह्याच्या आत कने पाणी जाऊन चीक तयार झालेला असतोय पांढऱ्या रंगाचा. हे बघा, हे असा कने पूर्ण चीक ह्यात भरलेला असतोय. हा चीक आणि वरचं सालपाट असं वेगवेगळं करायचं आपल्याला. आता बघू शकता तुम्ही, असं मस्तपैकी 5व्या दिवशी आपला गहू असा दरदरीत फुगलेला आहे. दोन्ही हातानं वरचं पाणी सगळं काढून घ्यायचं. वरचं जे आपण पाणी घातलेलं असते ते सगळं काढून घ्यायचं आणि ताजं पाणी टाकायचं. ताजं पाणी टाकून हे असं दोन्ही हातानं हे चांगलं असं की नाही त्याला मसळून घ्यायचं आहे. हे बघा, असं दोन्ही हातानं की नाही रगडून ह्यातला आतला चीक काढायचा आहे. आणि हे 3 ते 4 पाणी बदलायचे. म्हणजे पहिल्यांदा एकदा हे रगडून घ्यायचं, हे आतला चिकाचं जे पाणी आहे हे वेगळं करायचं, एका भांड्यात काढायचं. आणि वरचं जे आता आपण प्रेस करून ठेवलेला गहू आहे हा दुसऱ्या भांड्यात ठेवायचा, टोपलीत. परत ते पाणी सगळं काढून घेतल्यानंतर परत हा कोरडा गहू टाकायचा भांड्यात. परत आपण ताजं पाणी टाकायचं. असं 4 वेळा करायचं आहे. 4 वेळा करून काय करायचं, हे चिकाचं पाणी बाजूला काढायचं, त्याचं आपण कुरड्या तयार करतो. आणि आता उरलेला हा जो कोंडा आहे, ह्या कोंड्यापासून आपण काय करणार आहे, पापड बनवणार आहे, कोंड्याचे पापड. तर हा असा आपला हे बघा, गव्हाचं हे वरचे साल आहेत आणि हे चिकाचं पाणी वेगळं करायचं. असं 3 ते 4 पाणी बदलून ताजं पाणी बदलून करायचं आहे. गव्हाचा कोंडा अलग झाला की एका स्वच्छ कापडावर तो वाळत घालवायचा आपल्याला चांगले 2 ते 3 दिवस. अगदी हातानं कुरकुरीत, हे बघा असं कुरकुरीत व्हायला पाहिजे. हातानं प्रेस केलं की ते चुरा व्हायला पाहिजे, इतकं चांगलं ते वाळवून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही, ह्याचा कलर पण बदलला आहे बघा, गोल्डन झाला आहे. तर आता हे आपण वाळलेला चुरा गव्हाचा आता हा बाजूला काढून ठेवायचा. आता 1 किलो ज्वारी मस्तपैकी नीट करून घ्यायची, त्यातले खडे खुडे काय असतील ते काढून टाकायचे, पाकडून घ्यायची. आणि ह्याला पण 4 दिवस दररोज पाणी बदलून भिजत टाकायचं. हे 5व्या दिवशी असं, हे बघा, हे असं ह्याचं पण कसं असं आत चिक तयार झालेलं असते. पूर्णपणे आपली ज्वारी की नाही आतपर्यंत भिजली गेलेली असते. तर आता काय करायचं, ह्या ज्वारीच्या वरचं पाणी जे आहे ते काढून टाकायचं 5व्या दिवशी. आणि ज्वारी चांगली उन्हात वाळवायची नाही, सावलीतच वाळवायची, फॅन खाली पण नाही, साधं आपलं दाराच्या पुढे टाकायची सावलीत. ही ज्वारी संध्याकाळपर्यंत चांगली वाळून खडखडीत होत्या बरं का. अशी मस्तपैकी पातळ पसरून घ्यायची. आता मिक्सरमध्ये ही सगळी ज्वारी मी दरदरीत, म्हणजे कसं जेवढं आपल्याला चांगलं बारीक करता येईल तेवढं करायचं, पण एकदम पिठासारखं नाही झालं तरी पण चालतंय. तर हे बघा, असं दळल्यानंतर ते असं होतंय थोडंसं दरदरीत रव्यासारखं. अशी सगळी ज्वारी आपण दळून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यावरची जे ज्वारीच्या वरची जे साल असते ते सगळ्या शेवटी पाण्याच्या वरती तरंगते. आणि आता आपलं वाळून घेतलेलं काय आहे तुमचं गव्हाच्या वरचं साल, ही गव्हाची साल आपण जे कुरड्याचं चीक बाजूला काढून गव्हाची साल बाजूला ठेवलेले ते पण आता आपण काय करायचं, ह्या ज्वारीच्या बरोबरीनं मिक्सरला बारीक करून घ्यायचं मस्तपैकी. हे पण जेवढं बारीक होतं तेवढं करून घ्यायचं. हे हातानं असं क्रश होते बरं का, एवढं चांगलं वाळलेलं आहे. हे बघा, ही अशी ह्याची दरदरीत पावडर तयार होत्या ज्वारीची आणि गव्हाच्या वरच्या सालाची. आता हे सगळं काय करायचं, एका डब्यात घालायचं आणि ह्यात पाणी ओतून ठेवायचं रात्रीचं.
हे सगळं मिक्स आहे बरं का, आपले गव्हाची साल आणि ज्वारीचं हे दरदरीत पिसलेला हा चुरा. ह्यात पाणी किती घालायचं तर हे पीठ भिजून वरती आपली 4 बोटं पाणी राहायला पाहिजे इतपत पाणी रात्रीचं घालून ठेवायचं ह्याला. म्हणजे उद्या सकाळपर्यंत नाही ह्याच्यावरची फोलपाटं जी असतील ती फोलपाटं आणि पूर्ण पाणी नितळून वर आलेलं असते आणि खाली फक्त लगदा राहिलेला असते. तर ते वरचं पाणी परत एकदा काढून घ्यायचं आणि खालचा जो लगदा आहे त्याचे आपण पापड बनवणार आहोत. हे असं मस्त हलवून घ्यायचं एका पळीनं, छानपैकी सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि पाणी बाकी तुम्ही ह्याच्या वर यायला पाहिजे बघा, 1 वीतभर तर पाणी वर तुम्ही घालायला पाहिजे. म्हणजे पूर्ण पाणी आटून थोडंसं पाणी वरती शिल्लक उद्या सकाळपर्यंत राहायला पाहिजे, एवढं पाणी ह्यात घालायचं आहे. ह्या सगळ्या प्रोसिजर तुम्ही स्टेप बाय स्टेप करत गेला तर तुमचे पापडसुद्धा हे एकदम उत्तम बनू शकतात. फक्त ह्यातलं सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो करा आणि मध्ये मध्ये आठवणीनं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. किती अवघड रेसिपी मी दररोज घेऊन येत आहे. तुम्ही ह्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आठवणीनं सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ह्या सगळं एकजीव असं हलवून घ्यायचं आणि मग वरती आणि परत पाणी वाटायचं. सगळं मिश्रण भिजून झालं की वरती इथवर पाणी राहायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता वरती जे पाणी घालून ठेवलं आहे हे बघा, हे असं तयार होतं आहे. आता हे वरचं सगळं पाणी आता आपण दुसऱ्या सकाळी असं हे वरचं सगळं पाणी नितळून काढायचं आहे, फेकून द्या सरळ हे किंवा झाडास निघाला. आणि हे आतलं जे राहिलेलं आहे ह्याचे आपण काय करणार आहे, पापड बनवणार आहोत. बघू शकता हे तुम्ही कसं मिश्रण झालेलं आहे आपलं, ते झालं. आता हे असंच ठेवायचं. आता ह्याला मस्तपैकी आपण का नाही हलवून म्हणजे मिसळून घेऊया आणि हे बाजूला ठेवून टाकूया. आता एका पातेल्यात मी काय केलं आहे हे बघा, हा आपला डब्याचं माप आहे. 2 डबे पाणी, 3 डबे पाणी, 4 डबे पाणी आणि 5 डबे पाणी, 6 डबे पाणी. जर तुमचं ते चिक 2 डबे असेल तर तुम्हाला 3 पट पाणी जास्त घालायला लागतं आहे. आता ह्यात घालण्यासाठी मी हे खडे मीठ आहे, हे हिंग आहे, हे लाल तिखट आहे आणि हे जिरे आहेत समजा. हे सगळं आपण ह्या मिश्रणात पाणी उकळी आली की घालायचं आहे. पाण्याला खळखळ उकळी येऊ द्यायची आणि त्यातलं 1 डबा पाणी बाजूला काढून ठेवायचं. 6 डब्यातला 1 डबा म्हणजे 5 डबा पाणी आपलं शिल्लक राहते. आणि ज्यावेळेला आपण चिक शिजवतो त्यावेळेला वाटलं की बाबा पाणी कमी पडते तर ते मग एका डब्यातलं पाणी आपण वापरू शकतो. पण जास्त झालेलं पाणी आपण काढू शकत नाही, म्हणून 1 डबा पाणी काढून ठेवा. आता हा लसूण घेतला आहे मी चांगला 150 ग्रॅम सोललेलं लसूण. हा चांगला मी अर्धा कच्चा ह्याला चिचून घेत आहे. बघा आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता ह्या पाण्यात काय करायचं, आपण उकळलेलं पाणी हे आपल्या डब्यात आपण घालून घ्यायचं. त्या 5 डब्यातलंच बरं का, 1 डबा बाजूला काढून ठेवला आहे आपण. कशासाठी तर हे असं व्यवस्थित ही जी स्लरी करून घेऊया म्हणजे गाठी उकळ्या होणार नाही. आणखीन थोडं पाणी घालायचं आणि हे पाण्यासारखं पातळ करून घ्यायचं. उकळलेलं पाणी, गार पाणी वापरायचं नाही. तर हे असं पाणी गरम गरम उकळलेलं आहे, हेच पाणी आपण वापरणार आहोत. आता हे आपण मीठ घालायचं चवीपुरतं आणि हे जिरे घालायचे. हे लाल तिखट आहे आणि हे हिंग आहे 1 टेबलस्पून. आता ह्याला चांगली खळखळून उकळी द्यायची आणि गरम पाणी घालून आपण जे आता बॅटर सगळं हलवून ठेवलेलं आहे त्यात एक धार सोडून का नाही हलवत त्यात मिक्स करत राहायचं. आणि उन्हाळ्यात आपण जे पदार्थ करतो त्यात मिठाचं थोडंसं प्रमाण जास्त घालायला लागतं आहे, कारण उन्हामुळे मीठ उडून जाण्याची शक्यता असते. आता हा आपला पार्ट 1 आहे. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पार्ट 2मध्ये आपण पुढचं सगळं प्रोसिजर बघणार आहे. आता ह्या उकळलेल्या पाण्यात आपण काय करायचं,
जे आपण मिक्स करून ठेवलेला आट्याचं आहे हे सगळं ह्यात घालून हे मिश्रण चांगलं अर्धा ते पाऊण तास ह्याला शिजवावं लागतं आहे. एकदा पाणी उकळून मिश्रण त्यात मिक्स केलं की गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि ह्याला हात एकसारखा चालवत राहायचं. अर्धा ते पाऊण तास लागतं आहे. 2 किलो गव्हाचं आपल्याकडे वरची सालं आहेत आणि 1 किलो ज्वारी आहे. तेवढ्याच हे मिश्रण पाऊण तास ह्याला शिजवायला लागते. हे पाहू शकता तुम्ही. असं हळूहळू हे सगळं मिश्रण ह्या पाण्यात ढवळत राहायचं आणि आता अजिबात हात थांबवायचं नाही. एकसारखं की नाही तुम्हाला हे ढवळावं लागेल जोरपर्यंत हे शिजत नाही. आणि शिजलं कसं हे ओळखायचं ते पण तुम्हाला मी पुढं दाखवतच आहे. हा पार्ट 1 आहे. पुढचा पार्ट 2मध्ये आपण उरलेला भाग बघू. आता एकसारखं असं हात आपला चालवत राहायचा. आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो आता आपण घालूया ह्यात आणि वरती प्लेट झाकूया. ह्याच्यावरती की नाही जाडच्या जाड साय येते बरं का. ती तशीच साय 2-3 वेळा यायला पाहिजे. हे बघा हे असं हे वरची जे दिसतं तुम्हाला हे तळ हाता एवढं जाड साय आलेली असत्या. तर ही साय अशी 3-4 वेळा यायला पाहिजे. तेवढ्या वेळेला हे पीठ आपल्याला शिजवायचं आहे. अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे मला हे पीठ पूर्ण शिजवून घ्यायला. हे बघा अनेकदा परत एकदा साय आली बघा. तर अशी ढवळायची, परत प्लेट झाकायची, परत ह्याला चांगलं हलवून घ्यायचं.